आता एका रांगोळीपासून बनवा अनेक डिझाईन्स। हो, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू क्रिएशन बाय निकिता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया रेडी रांगोळीमध्ये इझी फ्लॉवर पॅच बॉर्डर पेंट मार्करने बनवायची कशी। व्हिडिओच्या शेवटी ही डिझाईन विविध प्रकारे वापरायची कशी हे मी शेअर केले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी इथे डिझाईन हाताने रेखाटून घेतली आहे। तुम्हाला जर बनवायला अवघड जात असेल तर गुगलवरून डिझाईन डाउनलोड करून घ्या। डिझाईन ट्रेस करण्यासाठी मी इथे OHP शीटचा वापर करत आहे आणि ट्रेस करण्यासाठी आपण पेंट मार्करचा वापर करणार आहोत। दोन्ही गोष्टींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे, तिथून तुम्ही ती खरेदी करू शकता। OHP शीट 175 मायक्रॉन किंवा 100 मायक्रॉन दोन्ही वापरण्यासाठी फ्लेक्झिबल असतात। फक्त काही डिझाईन्स बनवून झाल्यावर वजनाने जड होतात, तर अशासाठी मी 175 मायक्रॉनची शीट वापरायला सांगते। आणि याआधीही खूप साऱ्या डिझाईन अगदी बेसिकपासून रेखाटायच्या कशा तेही मी शेअर केले आहे, त्या डिझाईनही तुम्ही बनवू शकता। रांगोळी चिटकवण्यासाठी मी इथे फॅब्रिक ग्लूचा वापर करत आहे। ग्लू 70% आणि पाणी 30% अशा प्रमाणात ग्लू मिक्सर बनवून घ्यायचं। बऱ्याच मैत्रिणींची अशी तक्रार होती की रांगोळीला तडे जातात, मिश्रण जास्त पातळ झालं की असं होतं, म्हणून थोडं घट्टसर होईल असं बनवा। मिश्रण डिझाईनच्या थोड्या भागात लावून घ्यायचं आणि मग रांगोळी त्यावर टाकायची। एकसाथ सगळीकडे लावलं तर मिश्रण सुकून जातं आणि मग रांगोळी व्यवस्थित चिटकत नाही। रांगोळी टाकल्यावर त्यावर दुसरी OHP शीट किंवा पेपर घेऊन कपड्याने किंवा हाताने व्यवस्थित पसरून घ्यायचं, म्हणजे रांगोळी व्यवस्थित सेट होते। रांगोळीचा हा पहिला लेअर 30 ते 40 मिनिटं वाळवून घ्यायचा आणि पहिला लेअर पूर्णपणे वाळल्याशिवाय दुसरा लेअर करायला घ्यायचा नाही।
दुसरा लेअर पण 30 ते 40 मिनिटं वाळून घ्यायचा। अशा प्रकारे ही रांगोळी बनवून रेडी आहे। तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आतापर्यंतच्या व्हिडिओंना भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग।